अगदी साध्या, सोप्या, गावरान तसेच चवीला उत्कृष्ट अशा रेसिपीज आपण आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो आणि तुम्ही सुद्धा या सर्व रेसिपीजना अगदी छान प्रतिसाद देता. तशीच रेसिपी आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. अगदी साधी, सोपी, गावरान चवीची आजीच्या पद्धतीनं केलेलं डाळ वांग ही रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. अगदी छान चवीची होते आणि खूप सोपी आहे बनवायला. तुम्ही एकदा या पद्धतीनं नक्की करून बघा. वांग हे तुम्हाला खूप आवडेल. ज्यांना वांग आवडत नाही ते सुद्धा ही भाजी अगदी आवडीनं खातील. तुम्ही बघू शकता वांग्याची भाजी दिसायलाच इतकी भन्नाट दिसते आहे. चवीला किती अप्रतिम लागत असेल. तर नक्की या पद्धतीने बनवा आणि हो, हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका, शेअरही करा. जास्तीत जास्त मित्रमंडळांना शेअर करा म्हणजे त्यांना सुद्धा अगदी मस्त गावरान चवीच्या भाजीची रेसिपी मिळेल. चला तर मग मस्त अशा व्हिडिओला आता आपण सुरुवात करूया. डाळ वांग करण्यासाठी इथे बघा मी काय काय साहित्य घेतलेलं आहे. 3 वांगे घेतलेली आहेत, 1 बटाटा घेतलेला आहे. हरभऱ्याची डाळ ही रात्रभर भिजत ठेवली होती, 1 वाटी घेतलेली आहे. आलं, लसूण, खोबरं, कोथिंबीर याचं वाटण घेतलेलं आहे आणि शेंगदाण्याचा कूट लागणार आहे आपल्याला. आलं, लसूण, खोबऱ्याचं वाटण कसं करायचं हे तुम्हाला बघायचं असेल तर मी नेक्स्ट व्हिडिओ त्याचा करणार आहे, तो तुम्ही नक्की बघा. आता आपण फक्त भाजीची रेसिपी बघणार आहोत. कढई गरम करायला ठेवली, त्यामध्ये तेल टाकलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर आपण चमच्याभर मोहरी टाकूया. थोडेसे जिरे सुद्धा टाकणार आहे मी. त्याचबरोबर कढीपत्ताही टाकायचा आहे आपल्याला. जिरी, मोहरी, कढीपत्त्याची फोडणी छान तडतडल्यानंतर आपण याच्यामध्ये आलं, लसूण, खोबऱ्याचं जे वाटण केलं होतं ते टाकणार आहोत. छोटासा सुक्या खोबऱ्याचा तुकडा, त्याचबरोबर 1 अख्खी गड्डी लसूण, अर्धा इंच आलं आणि थोडीशी कोथिंबीर असं मी हे वाटण तयार केलेलं आहे. कच्चंच वाटण घ्यायचं आहे, याला भाजायचं नाहीये. भाजी करताना आहे ना नेहमी त्याच वाटणाची भाजी करायची नाही. म्हणजे आज मी आलं, लसूण, खोबऱ्याचं वाटण वापरलं आहे. कधी-कधी आपण कांदा टोमॅटोचं वाटण वापरायचं, कधी तीळ आणि शेंगदाण्याच्या कुटाचं वाटण वापरायचं, कधी-कधी आहे ना फक्त शेंगदाण्याच्या कुटाचंच वाटण वापरायचं. अशा वेगवेगळ्या पद्धतीने भाज्या करायच्या म्हणजे भाज्यांची चवही वेगळी-वेगळी होते, घरच्यांनाही आवडते. भाजीमध्ये सारखा तोच-तोचपणा येत नाही. वाटण थोडा वेळ परतल्यानंतर मी याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे. मिक्सरमध्येच थोडा मसाला राहिला होता. मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकलं आणि तेच पाणी मी याच्यामध्ये टाकलेलं आहे. अर्धी वाटी पाणी आहे हे. या पाण्यामध्ये आपण हा मसाला चांगला शिजवून घेऊया. आपण या भाजीला कांदाही नाही वापरला, टोमॅटोही नाही वापरलेला. फक्त खोबऱ्याचं वाटण वापरलेलं आहे. पाणी आटलेलं आहे आणि तेलही सुटलेलं आहे. तुम्ही बघू शकता वाटण चांगलं परतलं गेलेलं आहे. वाटण परतल्यानंतर आपण याच्यामध्ये तिखट मसाले टाकणार आहोत. आता घरगुती लाल तिखट मसाला मी याच्यामध्ये टाकणार आहे. त्याचबरोबर कलरसाठी मिरची पावडर सुद्धा टाकणार आहे. धने पावडर आणि जिरे पावडर सुद्धा आपल्याला टाकायची आहे. तुमच्या आवडीनुसार तिखट तुम्ही कमी जास्त करून घ्या. सर्व मसाले टाकल्यानंतर आपण ते छान परतून घ्यायचे आहेत. अर्धा चमचा जिरे पावडर, 1 चमचा धने पावडर टाकलेली आहे, थोडीशी हळद टाकलेली आहे. आता हिंग सुद्धा टाकूया थोडासा. सर्व मसाले आता आपण परतून घेऊया. कोरडे मसाले हे तर लगेचच जळतात म्हणून आपण थोडा वेळ परतायचे की याच्यामध्ये सुद्धा थोडंसं पाणी टाकायचं. पाणी टाकून मसाला चांगला शिजवून घ्यायचा. तिखट कोरडे मसाले ना ते जळू द्यायचे नाहीत, नाहीतर भाजीला आहे ना कडवटपणा येतो. बरेच जण काय करतात तेलामध्येच तिखट टाकतात आधी, त्यानंतर बाकीचे मसाले टाकून ते परततात. त्यामुळे काय होतं कलर तर चांगला येतो भाजीला, पण भाजीची चव आहे ना कडवट लागते. त्यामुळे आपण तिखट मसाले म्हणजे मिरची पावडर, घरचा मसाला आहे ना तो नंतरच टाकायचा. थोड्या वेळ परतल्यानंतर आता मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे. जास्त नाही, अर्धीच वाटी पाणी टाकलेलं आहे. आता या पाण्यामध्ये हा मसाला शिजू देऊया. हा मसाला शिजतो आहे तोपर्यंत आपण गरम मसाला तयार करूया. खडा गरम मसाला घ्यायचा आहे आपल्याला, तो थोडासा कुटायचा आहे. याने ना वांग्याच्या भाजीची चव अगदी उत्तम होते. 1 हिरवी विलायची घेतलेली आहे. 4 ते 5 काळी मिरी घ्यायची आहे आपल्याला. त्याचबरोबर 3 ते 4 लवंगाही घेणार आहे मी आणि छोटासा दालचिनीचा तुकडा घेणार आहे. ताजा ताजा गरम मसाला आपण खलबत्त्यामध्ये कुटणार आहोत आणि तो भाजीमध्ये टाकणार आहोत. वांग्याची भाजी करताना आहे ना असा खडा गरम मसाला वाटून तुम्ही टाका आणि मग बघा वांग्याची भाजी अगदी चविष्ट होते. मसाला परतून झाल्यानंतर आता मी हा खडा गरम मसाला जो वाटलेला आहे ना तो याच्यामध्ये ऍड करते. हा थोडा वेळ परतूया की नंतर याच्यामध्ये वांग आणि बटाटा टाकायचा आहे आपल्याला. त्याचबरोबर हरभऱ्याची डाळ सुद्धा टाकायची आहे. मसाला परतून झालेला आहे. आता मी वांगी कट करून घेतलेली आहे ती टाकते. त्याचबरोबर बटाटा ही साल काढून चिरून घेतलेला आहे तोही याच्यामध्ये टाकूया. आता हरभऱ्याची डाळ सुद्धा मी याच्यामध्ये टाकणार आहे.
हे सर्व मसाल्याबरोबर छान परतून घेऊया. हे सर्व छान परतून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे. पाणी गरम टाकायचं आहे आपल्याला. शेजारच्याच गॅसवर मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे, ते याच्यामध्ये टाकणार आहे. तुम्ही जर थंड पाणी टाकलं तर वांगी नीट शिजत नाही, अशी वातडल्यासारखी होतात. त्याच्यामुळे ना याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं, म्हणजे वांगी अगदी छान मऊ शिजतात. 1.5 ग्लास पाणी मी गरम करायला ठेवलेलं होतं, ते पाणी आता याच्यामध्ये टाकूया. अर्धा ग्लास पाणी आटून जाईल भाजी शिजताना आणि 1 ग्लास तरी रस्सा राहील, असं पाणी मी याच्यामध्ये टाकलेलं आहे. तुम्हाला घट्ट पाहिजे भाजी की पातळ पाहिजे त्यानुसार पाणी तुम्ही याच्यामध्ये टाका. मी थोडी दाटसर भाजी करणार आहे. ही 2च लोकांची भाजी केलेली आहे मी, म्हणून 3 वांगी आणि 1च बटाटा टाकलेला आहे. तुम्ही जितक्या लोकांसाठी करणार असाल तेवढी वांगी आणि बटाटे वाढवून घ्या. मसाले सुद्धा वाढवून घ्या. शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे 2 चमचे आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. हे सर्व छान मिक्स करूया. भाजीला चांगली उकळी आलेली आहे. गरम पाणी टाकल्यामुळे ना भाजीला लगेचच उकळी आलेली आहे. आता आपण झाकण ठेवणार आहोत आणि 20 ते 25 मिनिटे ही भाजी शिजवून घेणार आहोत. वांगी कच्ची ठेवायची नाही, ती चांगली शिजवून घ्यायची. पण हो, गाळही करायचं नाही, नाहीतर वांगं खाताना चांगलं लागत नाही. 20 मिनिटांमध्ये वांगं अगदी छान शिजतं. झाकण बघा मी पूर्ण ठेवलेलं नव्हतं, थोडंसं उघडं ठेवलेलं आहे. झाकण पूर्ण ठेवलं तर मसाला सगळा झाकणाला चिटकून बसतो, त्यामुळे थोडंसं उघडं ठेवायचं. 20 मिनिटे ही भाजी मी शिजू दिलेली आहे. डाळही चांगली शिजलेली आहे, वांगं पण चांगलं शिजलेलं आहे. त्याचबरोबर बटाटाही शिजलेला आहे. मी तुम्हाला दाखवते. वांग्याचा देठ असा दाबून बघायचा. देठ दबलं गेलं की समजायचं वांगं शिजलेलं आहे, अगदी परफेक्ट शिजलेलं आहे. ते गाळही झालेलं नाहीये आणि कच्चही राहिलेलं नाहीये, म्हणून ना देठ दाबून बघायचं. बटाटाही आपण बघूया शिजला आहे का. बटाटाही चाकूने कट करणार आहे मी आणि तुम्हाला दाखवणार आहे. तुम्ही बघू शकता बटाटाही अगदी चांगला शिजलेला आहे. भाजी तयार झालेली आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि गरमागरम वांग्याची भाजी ही सर्व करूया. अशा पद्धतीने केलेली ही डाळ वांग्याची भाजी आहे ना, ही तुम्ही कशाबरोबरही खा. चपाती बरोबर खा, नाहीतर भाकरी बरोबर खा किंवा भाताबरोबरही अगदी भन्नाट लागते. तुम्ही कशाबरोबरही खा, ही भाजी अगदी चविष्ट लागते. आणि तुम्ही बघू शकता कलरही सुंदर आलेला आहे आणि भाजी ही अगदी छान दाटसर झालेली आहे. खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही. तर बघितले ना तुम्ही, अगदी मस्त गावरान चवीचा वांग्याचा रस्सा केलेला आहे आपण डाळ टाकून. अगदी भन्नाट चवीचा होतो. तुम्ही एकदा नक्की करून बघा, तुम्हाला खूप आवडेल. आणि कशी वाटली ही रेसिपी हे मला नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला जर आजची आपली ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला बिलकुलच विसरू नका. शेअरही करा. जास्तीत जास्त मित्रमंडळींना शेअर करा, म्हणजे त्यांना सुद्धा वांग्याच्या भाजीची अगदी भन्नाट रेसिपी मिळेल. आणि हो, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला बिलकुलच विसरू नका. बाजूची बेल आयकॉनही प्रेस करा. यामुळे काय होईल, तुम्हाला आपल्या चॅनलवरील नवीन नवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन हे लगेचच मिळेल. तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. अशीच मस्त रेसिपी घेऊन मी पुन्हा येणार आहे. धन्यवाद.